दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणनामि हरिप्रिये। वन्दे भवानी शंकरो श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्ततमीश्वरम्। यशा कदापि वसनाञ्चलखेलनुत्थ धन्यातिधन्यपवनेन कृतार्थमाने योगीन्द्रदुर्गमगतिर्मधुसूदनपि तस्यानमस्तु वृषभानुबोधिषेऽपि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेति कृत्यं द्वैपायनो विरकातराजहाव पुत्रेति तन्मयतया तरुविनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए राधा रानी की जय, बाके बिहारी लाल की जय, वृंदावन धाम की जय, बरसाना धाम की जय, गिरिराज महाराज की जय, यमुना मैया की जय, गौ माता की जय, व्यासदेव भगवान की जय, सुखदेव भगवान की जय, श्रीमद्भागवत महापुराण की जय, सब संतन की जय, सब भक्तन की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। जय जय नंद यशोदा दुलार, गिरिवरधारी गोपाल। जय जय नंद यशोदा दुलार, गिरिवरधारी गोपाल। जय जय नंद यशोदा दुलार,
जय जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी राधिका 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 राधे 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 जय जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी गोपाल जय जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी गोपाल जय जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी गोपाल जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी गोपाल जय जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी गोपाल जय जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी राधिका 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 जय जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी गोपाल जय जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी गोपाल जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी गोपाल जय नंद यशोदा दुल्हा गिरिवरधारी
जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राधेशा गोपाल कृष्ण भगवान की नंद के लाला बाकी बिहारी लाल राधा रमण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत सावता महाराज नमः पार्वती पते शिव हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज कथेचा विश्राम दिवस आहे। उद्या होम होणार आहे। उद्या सकाळी आपण प्रत्येक दिवस आज 7 दिवस झाले, 7 दिवस कसे गेले कुणालाच काही कळालं नाही। काल आपण गिरिराज लीला याचं श्रवण केलं। त्या लीलेमध्ये भगवंत नंद बाबाला गायीची महिमा सांगतात। हा विषय डबल याच्यामुळे सांगतोय, परत याच्यामुळे सांगतोय, आपण सगळे शेतकरी आहोत आणि प्रत्येकाच्या घरात गाय आहे, पण कोणती गाय? देशी गाय, जर्सी गाय नाही। तर हे परत याच्यामुळे सांगतोय की ज्याच्या घरी गाय आहे त्यांनी ह्या विश्वासाने, ह्या श्रद्धेनं गायीची सेवा केली पाहिजे। काल मी तुम्हाला महिमा सांगितली, पण माणसाचा लक्षात राहत नाहीये, त्याच्यामुळे डबल तुम्हाला गायीची महिमा काय आहे परत सांगतो। कारण की वारंवार ती गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये आपली श्रद्धा, विश्वास निर्माण होतो। आणि ही गायीची महिमा साधारण व्यक्ती नाही गात, साधारण व्यक्ती नाही सांगत। साक्षात भगवान कृष्ण आपल्या वडिलांना नंदबाबाला गायीची महिमा सांगतात। तर त्या ठिकाणी कृष्ण श्याम सुंदर आपल्या वडिलांना म्हणतात की हे बाबा, गायीची महिमा ऐका, ध्यान देऊन ऐका। सर्वे देवा गवा मंगे तीर्थानि तत्पदेषु च तद्गुह्येषु स्वयं लक्ष्मी तिष्ठतेव सदा पित। पहा, तुम्ही गायची बी, गोमातेची बी सेवा केली तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल। प्रत्येकाच्या घरी एक का होईना देशी गाय आहे, आणि त्या गायीची सेवा केल्यानंतर सेवा कशी केली पाहिजे? श्रद्धा, विश्वास।
कारण की शास्त्रामध्ये सांगितलंय, श्रीमद भागवतम मध्ये सांगितलंय, भगवंत स्वतः म्हणतात, ममार्चनम नारते गंतुमन्यथा श्रद्धानुरूपम फलहेतुकत्वात्. भगवंताची आराधना कधी निष्फळ नाही जात. तुम्ही भगवंताची भक्ती केली, भगवंताची कथा ऐकली, ती निष्फळ कधीच नाही जात. पण श्रद्धानुरूपम फल हेतुकत्वात, ज्या माणसाची जेवढी श्रद्धा आहे त्याला तेवढ्याच प्रमाणात त्याचं फळ मिळणार. जसं तुम्ही बाजारामध्ये जाता, ज्या ठिकाणी पेढे मिळतात, मिठाईच्या दुकानामध्ये जाता, 100 रुपये किलो मिठाई असेल आणि त्या दुकानदाराला तुम्ही 50 रुपये दिले आणि तुम्ही मागितलं की मला 1 किलो मिठाई दे, तो 1 किलो मिठाई नाही देऊ शकत. तो तुम्हाला फक्त अर्धा किलोच देणार, कारण की तुम्ही तेवढेच पैसे दिलेत. तसंच या अध्यात्मामध्ये माणसाची जेवढी श्रद्धा आहे, जेवढा विश्वास आहे, त्याला तेवढं फळ मिळणार. जसं तुम्ही आता कथा ऐकता, पण सगळ्यांना त्या कथेचं फळ अलग अलग मिळणार, वेगवेगळं मिळणार. ज्याची जेवढी श्रद्धा आहे, जेवढा विश्वास आहे, त्याला तेवढ्याच मात्रामध्ये त्याचं फळ मिळणार. कोणाची श्रद्धा 25% आहे तर त्याला 25%च फळ मिळणार. कुणाची 50% श्रद्धा आहे त्याला 50%च फळ मिळणार. कुणाची 75% विश्वास आहे, श्रद्धा आहे, तर त्याला तेवढंच फळ मिळणार. त्याच्यामुळं श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. आणि हा श्रद्धा आणि विश्वास साधू संतांजवळ मिळतो. साधू संत आपली श्रद्धा वाढवतात, विश्वास वाढवतात. तर या ठिकाणी स्वयं भगवान कृष्ण नंदबाबाला म्हणतात, सर्वे देवाम गवामंगे तीर्थानि तद. आदि आध्यात्मिक हे तिन्ही ताप राधा राणीचे चरण दूर करतात. अशा राधा राणीचे चरण आहेत. तीनों लोकन से न्यारी राधा रानी हमारी, तीनों लोकन से न्यारी राधा रानी हमारी. तीनों लोकन से न्यारी राधा रानी हमारी, तीनों लोकन से न्यारी राधा रानी हमारी. तीनों लोकन से राधा रानी हमारी, तीनों लोकन से राधा रानी हमारी, तीनों लोकन से राधा रानी हमारी, तीनों लोकन से राधा रानी हमारी. जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम.
श्याम सुंदर म्हणतात, हे राधे, आणि परत स्तुती करत म्हणतात, प्रसन्न वक्त्र पंकजे निकुंज भू विलासिनी. राधा राणीचा मुख सदा प्रसन्न राहते. प्रसन्न वक्त्र पंकजे, सदा हर समय राधा राणीचं मुख कमल एकदम प्रसन्न राहत. आणि राधा राणी कुठं वास करते, कुठं राहते? निकुंज भू विलासिनी. राधा राणी निकुंजामध्ये राहते, वनामध्ये राहते. निकुंज में भी राधे घनश्याम राधे राधे. निकुंज में भी राधे घनश्याम राधे राधे. घनश्याम राधे राधे. घनश्याम राधे राधे. घनश्याम राधे राधे. निकुंज में भी राधे घनश्याम राधे राधे. निकुंज में भी राधे घनश्याम राधे राधे. 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 निकुंज में राधे घनश्याम राधे राधे. निकुंज में राधे. निकुंज में राधे घनश्याम राधे. निकुंज में राधे घनश्याम राधे राधे. जय जय श्री राम. जय जय श्री राम. जय जय श्री राधे. परत श्याम सुंदर म्हणतात, अनंत कोटी विष्णू लोक नम्र पद्मजार्चिते. हिमाद्रिजा पुलोमजा विरिंचिजा वरप्रदे. अपार सिद्धी रिद्धी दिग्ध सत्पदांगुली नखे. कदा करिष्यसि मां कृपा कटाक्ष भाजनम. राधा राणी अनंत कोटी विष्णू लोक, वैकुंठ अनंत आहेत. त्या वैकुंठाची जी स्वामिनी आहे लक्ष्मीजी, तिला पण वरदान प्रदान करणारी आहे राधा राणी. हेमाद्रिजा, हेमाद्रिजा म्हणजे पार्वती, पार्वतीला पण वरदान प्रदान करणारी आहे राधा राणी. पुलोमजा, पुलोमजा म्हणजे सरस्वती, सरस्वतीला पण वरदान प्रदान करणारी आहे राधा राणी. अशी राधा राणीची वंदना स्वयं श्याम सुंदर करतात. हे राधे, तू कधी कृपा करशील? अशा प्रकारे श्याम सुंदर राधा राणीची स्तुती करतात. आणि स्तुती केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्याम सुंदर सुंदर बंशीचं वादन करतात, बंशी वाजवतात. आधरी धरुनी वेणू, आधरी धरुनी वेणू, आधरी धरुनी वेणू, आधरी धरुनी वेणू.
वेणू वाजविला वेणू वाजविला वेणू वाजविला वेणू वाजविला वेणू वाजविला वेणू आधरी 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 धरुणी वेणू आधरी धरुणी वेणू आधरी धरुणी वेणू आधरी धरुणी वेणू प्रातःकाळी तो वनमाळी प्रातःकाळी तो वनमाळी घेऊन जातो वेणू आधरी 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 धरुणी वेणू आधरी धरुणी वेणू आधरी धरुणी वेणू आधरी धरुणी वेणू भगवंताने वेणुवादन केलं आणि तो वेणू सगळ्या गोपींना ऐकू गेला आणि ज्या गोपी ज्या अवस्थेत होत्या त्या अवस्थेत कोणती गवळण आपल्या डोळ्यामध्ये काजळ लावत आहे, एका डोळ्यामध्ये तिने काजळ लावलं, तेवढ्यात तिला वेणूचा आवाज आला, तर एका डोळ्यात काजळ लावायचं ती विसरली आणि त्या ठिकाणी ती यमुनाच्या काठी आपलं घर सोडून निघाली. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी मैं तो दीवानी बनी मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी मैं तो दीवानी श्याम पिया की बनी मैं तो दीवानी बनी ओ तुमको नैनो मेरीश्वरी ओ तुमको नैनो मेरीश्वरी सिर पे काजल लगाते सिर पे काजल लगाते चलिए वो तो दीवानी श्याम पिया की बनी श्याम पिया की बनी मैं तो दीवानी बनी गाय का बचड़ा भैंस को छोड़ा गाय का बचड़ा भैंस को छोड़ा बैल का दूध निकालो गई बैल का दूध निकालो गई मैं तो दीवानी याद बनी मैं तो दीवानी मैं तो दीवानी
आपली लीला संवरण करतात. इकडं परीक्षित महाराज आपलं मन भगवंतामध्ये लावतात आणि भगवंतामध्ये मन लावल्यानंतर परत परीक्षित महाराज आपलं शरीर सोडतात. त्याच्यानंतर तक्षक येतो आणि तक्षक येऊन परीक्षित महाराजांना दंश करतो. 12व्या स्कंदामध्ये परत
अनेक पुराणाचं वर्णन आहे आणि 12वा स्कंद समाप्त झाल्यानंतर भागवतमचं सार आपण 7 दिवस भगवंताची कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर सगळ्या शास्त्राचं सार आहे श्रीमद भागवत. संसारामध्ये 17 पुराण आहेत, त्या 17 पुराणाचं सार आहे श्रीमद भागवत आणि भागवतमचं पण सार आहे भगवंताचं नाव. त्याच्यामुळं सर्वजण हात जोडून हा श्लोक बोलण्याचा प्रयत्न करणार. सगळे हात जोडा आणि भगवान श्रीकृष्णाचं ध्यान करत हा श्लोक बोलण्याचा प्रयत्न करा. कारण की पूर्ण भागवतमचं सार आहे भगवंताचं नाव. नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम प्रणामो दोषशमनस्तम प्रणामो दुःख शमनस्तम प्रणामो दुःखशमनस्तम नमामि हरिं परम नमामि हरिं परम नमामि हरिं परम. नमामि हरिं याचा अर्थ आहे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्तम नमामि हरिं परम. हे श्रीमद भागवतमचं सार आहे. आपण 7 दिवस कथा ऐकली, याचं सार आहे. जसं आपण दह्यामधून दह्याचा सार आहे लोणी आणि लोण्याचा पण सार आहे तूप, तसं सगळ्या शास्त्रांचं सार आहे श्रीमद भागवतम आणि भागवतमचं पण सार आहे भगवंताचं नाव. या श्लोकाचा अर्थ असा आहे, जो व्यक्ती भगवंताचं नाव घेतो त्याचे सर्व पाप प्रणाशनम, सगळे पाप सर्व पाप नष्ट होतात. भगवंताच्या नावामध्ये अनंत शक्ती आहे. आपण 7 दिवस कथा ऐकली तर ही कथा ऐकल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी बदल झाला पाहिजे. फक्त आपण कथा ऐकली आणि त्या कथेतून आपल्या जीवनात काही परिवर्तन नाही झालं तर काही फायदा नाहीये. तर या ठिकाणी सुखदेव महाराज म्हणतात, जो व्यक्ती भगवंताचं नाव घेतो त्याचे सर्व पाप नष्ट होऊन जातात. संसारामध्ये असं कोणतं पापच नाहीये ते भगवंताच्या नावाने नष्ट होऊ शकत नाहीये. भगवंताच्या नावामध्ये अनंत शक्ती आहे. तुळशीदास महाराज म्हणतात, कहो कहा लगी नाम बडाई राम न सके नाम गुण गाई. भगवंताच्या नावामध्ये अनंत शक्ती आहे. याची महिमा साधारण ऋषी मुनी तर गाऊ नाही शकत. साक्षात भगवंत पण आपल्या नावाची महिमा गाऊ शकत नाहीये. भगवंतापेक्षा भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम. राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम. अंत में यही आए फिर
दौड़े आए घनश्याम राम से पधारा, राम से पधारा, ऐका एक महत्त्वाची सूचना आहे. 4 व्हीलर गाडी 0036 क्रमांकाची ज्यांची कोणाची गाडी असेल त्यांनी कृपया साईडला काढायची गाडी. इकडे ध्यान द्या. भगवंताचं नाव भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत देतो. इकडे ध्यान द्या, तिकडे नाही. कारण की मोठी महत्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगू लागलोय. भगवंतापेक्षा भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे हे तर आपण ऐकतो, पण कसं श्रेष्ठ आहे याचं उदाहरण तुम्हाला देतो. एक वेळेस नारदजीच्या मनामध्ये इच्छा झाली, मला संसाराला दाखवून द्यायचंय की भगवंतापेक्षा भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. नारदजीच्या मनामध्ये इच्छा झाली आणि नारदजी त्या ठिकाणी काशी नरेश, काशीचे राजा जे होते काशी नरेश, त्यांच्या राजमहलामध्ये जातात. काशी नरेश त्या ठिकाणी नारदजीचं स्वागत सत्कार करतात आणि स्वागत सत्कार केल्यानंतर त्या ठिकाणी काशी नरेश म्हणतात, हे महाराज मला काहीतरी सेवा द्या. कारण की संतांची सेवा केल्यानंतर मनुष्याचे अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. हे प्रभू मला काहीतरी तुम्ही सेवा द्या. काशी नरेशला नारदजी म्हणतात, हे काशी नरेश तू माझी सेवा नाही करू शकत. नाही म्हणले, महाराज कृपा करून मला काहीतरी सेवा द्या. नारदजी म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तुम्ही एकच करा, माझी हीच सेवा करा. म्हणले काय? काशी नरेशला विचारलं, काशी नरेश तुम्ही कुठं चालला आहात आता सध्या? तर त्यावेळेस प्रभू रामचंद्र होते या पृथ्वीवर. म्हणले मी प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी चाललोय अयोध्याला. म्हणले ठीक आहे, तुम्ही जेव्हा रामचंद्र प्रभूचा दरबार लागेल त्या दरबारात जाऊन सगळ्यांना प्रणाम करा, पण विश्वामित्राला प्रणाम करू नका. काशी नरेशनं असं ऐकलं आणि काशी नरेश म्हणले, महाराज मी सर्वांना नमस्कार करेल, प्रणाम करेल, पण विश्वामित्राला प्रणाम नाही केल्यानंतर माझ्या जीवनाची काही गॅरंटी नाहीये म्हणले. कारण की विश्वामित्र एकदम क्रोधित ऋषी आहेत, ते मला शाप देतील. पण तुमची इच्छा आहे तर मी अयोध्यामध्ये जाऊन सगळ्यांना प्रणाम करेल, पण विश्वामित्राला नाही करणार. अशा प्रकारे जेव्हा नारदजी काशी नरेशला सांगतात, त्या ठिकाणी काशी नरेश अयोध्यामध्ये जातात. राम दरबार लागलेला असतो. त्या दरबारामध्ये रामजी एका सिंहासनावर विराजमान आहेत, एका सिंहासनावर भरतजी विराजमान आहेत, एका सिंहासनावर लक्ष्मण, शत्रुघ्न, वशिष्ठ, अन्य राजा सगळे आपल्या आपल्या सिंहासनावर विराजमान आहेत. त्या ठिकाणी काशी नरेश जातात, सर्वांना प्रणाम करतात, पण विश्वामित्राला प्रणाम करत नाहीत. तो विश्वामित्राला एकदम राग येतो, क्रोधित होतात विश्वामित्र आणि म्हणतात, राम तुझ्या राज्यामध्ये काय चाललंय? अधर्म होऊ लागलाय. तो प्रभू रामचंद्र घाबरतात
आणि म्हणतात, गुरुदेव काय झालं? म्हणले, तू पाहत नाहीस का? हा काशी नरेश आलाय, त्यांनी सर्वांना प्रणाम केलाय, पण मला प्रणाम नाही केला. तो प्रभू रामचंद्र म्हणतात, हे गुरुदेव, मी प्रतिज्ञा करतो, यदि मी काशी नरेशला 3 बाणांनी नाही मारलं तर मी स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करन. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रतिज्ञा करतात. इकडे काशी नरेशला माहित झालं की प्रभू रामचंद्राने मला मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. आता काशी नरेश घाबरू लागतात आणि नारदजीचं स्मरण करतात. त्या ठिकाणी नारदजी भगवंताचं नाव घेत, नारायण नारायण असं भगवंताचं नाव घेत त्या ठिकाणी प्रकट होतात. आणि प्रकट झाल्यानंतर काशी नरेश नारदजीला सांगतात की हे नारदजी, हे गुरुदेव, तुम्ही जसं सांगितलं तसं मी केलं, पण आता माझे प्राण संकटात आहेत, मला काय करावं ते कळना. तर नारदजी म्हणतात, काशी नरेश, तू घाबरू नकोस. भगवंतापेक्षा श्रेष्ठ एक वस्तू आहे, तू घाबरू नकोस. फक्त मी जसं सांगतोय तसं कर. म्हणले, ठीक आहे महाराज. नारदजीनं त्या ठिकाणी काशी नरेशला आपल्या हातावर घेतलं आणि किष्किंधाला गेले. आणि नारदजी म्हणाले, या ठिकाणी दररोज एक देवी येते आणि या ठिकाणी ह्या नदीमध्ये स्नान करून भगवंताची पूजा अर्चा करते, आणि तू तिचे जाऊन चरण पकड, आणि जोपर्यंत ती अभय देत नाहीये तोपर्यंत तिचे चरण सोडू नकोस. आणि जेव्हा ती तुला अभय देईल तेव्हाच तिचे चरण सोड. त्या ठिकाणी काशी नरेश जातात. ती देवी होती अंजनी माता. अंजनी माताचे चरण पकडतात आणि अंजनी माताला म्हणतात, हे माते, तुम्हाला वाचव, तुम्हाला वाचव. त्या ठिकाणी अंजनी माता विचारते, तुला कोणापासून भीती आहे? पण इकडे नारदजींनी सांगितलं होतं की तू सांगू नकोस, तुला कुणापासून भीती आहे. जेव्हा ती तुला अभय प्रदान करन तेव्हा सांग म्हणले. इकडे अंजनी माताने काशी नरेशला अभय होण्याचं वरदान दिलं. आणि वरदान दिल्यानंतर अंजनी मातेने विचारलं की हे काशी नरेश, आता तरी सांगा तुम्हाला कोणापासून भीती आहे. त्या ठिकाणी काशी नरेश अंजनी माताला सर्व वृत्तांत सांगतात. आणि वृत्तांत सांगितल्यानंतर अंजनी माता चिंता करू लागते की भगवंतापासून आता कोण वाचू शकतं. भगवंत ज्याला मारतील त्याला संसारामध्ये कोण वाचू शकतं, अशी अंजनी माता चिंता करू लागली. तर इकडं हनुमानजीनं अंजनी मातेला सांगितलं होतं की हे अंजनी माता, जेव्हा तू संकटात सापडशील तेव्हा माझं स्मरण कर. तर अंजनी मातेनं हनुमानजीचं स्मरण केलं. त्यावेळेस हनुमानजी अयोध्यामध्ये होते. हनुमानजीला समजलं की अंजनी माता माझं स्मरण करत आहे, माझी आठवण करत आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आज्ञा मागितली की हे प्रभू, अंजनी माता माझी आठवण करत आहे, मी अंजनी माताला भेटून येतो, तुम्ही आज्ञा द्या. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमानजीला आज्ञा देतात. आणि त्या ठिकाणाहून हनुमानजी अंजनी मातेजवळ जातात आणि अंजनी मातेला विचारतात, हे माते, तुला काय कष्ट आहे? त्या ठिकाणी अंजनी माता म्हणते, हनुमानजी, माझं कष्ट दूर नाही होऊ शकत. तर हनुमानजी म्हणतात, माते, तुझं कष्ट दूर करण्यासाठी माझे प्राण बी द्यावा लागले तरी चालेल, पण मी तुझं कष्ट दूर केल्याशिवाय राहणार नाहीये. हे आई, तू सांग तुला काय कष्ट आहे. तेव्हा अंजनी माता
सर्व वृत्तांत हनुमानजीला सांगते. हनुमानजी आईला म्हणतात, आई तुझं वरदान विफल नाही जाणार, कारण की भगवंतापेक्षा श्रेष्ठ एक वस्तू आहे. तू चिंता करू नकोस. त्या ठिकाणी हनुमानजी काशी नरेशला आपल्या बरोबर घेऊन आकाश मार्गाने परत अयोध्यामध्ये येतात. आणि काशी नरेशला सरयू नावाची नदी आहे अयोध्यामध्ये, त्या ठिकाणी म्हणतात तू इथंच थांब. इकडं हनुमानजी प्रभू रामचंद्राजवळ जातात आणि प्रभू रामचंद्राला म्हणतात, हे प्रभू जीवनभर मी तुम्हाला काही नाही मागितलं, पण आज तुम्हाला एक गोष्ट मागतो. प्रभू रामचंद्र म्हणाले, हे हनुमानजी मी तुझा ऋणी आहे, तू यदि मला माझे प्राण मागशील तरी मी द्यायला तयार आहे, माग. तर हनुमानजी म्हणले, महाराज तुमचे मला प्राण नाही पाहिजेत, मला हे आशीर्वाद द्या, जो व्यक्ती तुमचं नाव घेतो त्याची मी रक्षा करेल असा आशीर्वाद द्या. प्रभू रामचंद्राने त्यांना तथास्तु बोललं, तो आशीर्वाद प्रदान केला. इकडे काशी नरेश जवळ परत हनुमानजी येतात आणि काशी नरेशला सांगतात की काशी नरेश तू घाबरू नकोस. त्याला श्रद्धा, त्याचा विश्वास वाढवतात की भगवंतापेक्षा भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे, तू घाबरू नकोस. प्रभू रामचंद्र पण तुला मारू शकत नाहीत. इकडे प्रभू रामचंद्र आपल्या रथामध्ये आरूढ होतात. एका रथामध्ये भरत, एका रथामध्ये लक्ष्मण, एका रथामध्ये शत्रुघ्न, एका रथामध्ये वशिष्ठ. ही चर्चा आता सगळ्या अयोध्यामध्ये पसरली आहे की प्रभू रामचंद्र काशी नरेशला मारणार आहेत. सगळे पाहण्यासाठी सरयू नदीच्या किनारे उपस्थित झाले. आता काय होणार हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी सगळे अयोध्यावासी आले. प्रभू रामचंद्राने आपला बाण काढला आणि धनुष्यावर लावला. सगळे लोक विचार करू लागले, आता काय होणार. इकडे काशी नरेशला हनुमानजींनी सांगितलं, काशी नरेश तू घाबरू नकोस, भगवंतापेक्षा भगवंताचं नाव मोठं आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र पहिला बाण सोडतील तेव्हा फक्त राम 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 असं सुमिरन कर, भगवंताचं नाव घे, घाबरू नकोस. त्या ठिकाणी काशी नरेश घाबरत घाबरत भगवंताचं नाव घेऊ लागला. या ठिकाणी प्रभू रामचंद्राने बाण काढला, धनुष्यावर लावला आणि सोडला. सोडल्यानंतर सगळे लोक विचार करू लागले, आता काय होणार काय होणार. पण तो बाण गेला आणि काशी नरेशची प्रदक्षिणा करून परत वापस आला. प्रभू रामचंद्राचा बाण अमोघ आहे, कधी निष्फळ जात नाहीये. पण आज पहिल्यांदाच प्रभू रामचंद्राचा बाण निष्फळ गेला. सगळे लोक आश्चर्य करू लागले, आता काय होणार. प्रभू रामचंद्राने दुसरा बाण काढला, धनुष्यावर लावला. हनुमानजी म्हणले, आता फक्त राम राम बोलून चालणार नाहीये, आता सीताराम सीताराम बोल. त्या ठिकाणी काशी नरेश, आता काशी नरेशच्या मनामध्ये विश्वास निर्माण झालेला होता. पहिलं तर भीत 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 राम 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 बोलत होते, आता त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला आणि एकदम मस्तीमध्ये नृत्य करू लागले आणि सीताराम सीताराम असं नामसंकीर्तन करू लागले. प्रभू रामचंद्राचा दुसरा बाण निघाला आणि काशी नरेशची प्रदक्षिणा करून तो बाण परत वापस गेला. सगळे लोक आश्चर्यचकित झाले, प्रभू रामचंद्राचा दुसरा बाण पण विफल गेला. आता प्रभू रामचंद्राने तिसरा बाण काढला. हनुमानजी काशी नरेशला म्हणले, आता सीताराम सीताराम बोलून चालणार नाहीये, त्याच्या संग माझं नाव पण घ्या, सीताराम जय हनुमान असं नामसंकीर्तन करा. इकडं वशिष्ठला माहित होतं की हा तिसरा बाण पर प्रभू रामचंद्राचा विफल जाणार आणि प्रभू रामचंद्र सत्य प्रतिज्ञा आहेत, ते स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करणार. तर वशिष्ठ काशी नरेश जवळ गेले आणि म्हणले, अरे काशी नरेश जा, विश्वामित्राला प्रणाम कर. त्या ठिकाणी काशी नरेश
विश्वामित्र जवळ जातात आणि त्यांच्या चरणावर प्रणाम करतात. प्रणाम केल्यानंतर विश्वामित्र त्यांना अभय प्रदान करतात आणि विश्वामित्र म्हणतात, राम आता तो याला मारू शकत नाहीस, मी अभय प्रदान केलाय. ही कथा सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की भगवंतापेक्षा भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे. आपल्या जवळ भगवंत नाहीयेत, पण भगवंतापेक्षा श्रेष्ठ वस्तू भगवंताचं नाव आपल्या जवळ आहे. आपण 7 दिवस कथा ऐकली तर आपण त्या कथेतून काहीतरी घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं सर्वांना माझी एक प्रार्थना आहे, सर्वांना मी एक भीक मागतो. कोणतं भीक? पैसे नाही, पैसे नाही पाहिजेत. नोटा फाटत्यात तुटत्यात आणि हे धन संग नाही जात. तुम्हाला एक धन मागतोय, ते राम नाम रूपी धन तुम्हाला सगळ्यांना मागतोय. आणि तुम्ही खरे दाता असताल तर हे धन मला देणार. कारण की श्रीमद भागवतम मध्ये गवळणी म्हणतात की जो व्यक्ती भगवत कथा रूपी दान, भगवत नाम संकीर्तन रूपी दान करतो तो संसारात सगळ्यात मोठा दानी आहे. याच्यासारखा दानी संसारामध्ये कोणी नाहीये. माझे तुकोबा राया पण म्हणतात, तो व्यक्ती खरा दानी आहे जो भगवंताचं स्मरण करवतो. तो खरा दानी आहे, तो खरा दाता आहे. तर सर्वांना माझी हात जोडून एवढीच मागणी आहे, सगळ्यांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि हेच मागतो. आपण ही कथा ऐकली, काहीतरी आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. भगवंतानी आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलंय आणि सुंदर शरीर देऊन पण आपण भगवंताचं भजन नाही करत तर आपण नमक हरामी आहेत. त्याच्यामुळं एवढं सुंदर शरीर दिलंय आणि ह्याच्यामध्ये आपण भजन नाही केलं तर मग कोणत्या नरकामध्ये जावं लागेल याचं काही ठिकाणा नाहीये. त्याच्यामुळे सर्वांना प्रार्थना आहे, मी नाही म्हणत की तुम्ही दिवसभर भजन करत बसा. कमीत कमी आपल्या घरामध्ये 20 मिनिट का होईना भजन करा, 2 का होईना माळा जपा. हे धन कमवा आणि हेच धन तुमच्या संग जाणार आहे. ह्या संसारी धन तुमच्या संग नाही जाणार. कारण की ह्या संसाराचा नियम आहे, आया सो जाएगा राजा रंक फकीर. या संसारामध्ये जो व्यक्ती आलाय त्याला एक दिवस मरायचंय, आपल्याला पण जायचंय. आणि जेव्हा मृत्यूची वेळ येईल तेव्हा संसारी संपत्ती आपल्या कामी येणार नाहीये. कामी येणार फक्त भगवंताचं नाव. हे खरं धन आहे, हे कमवलं पाहिजे. त्याच्यामुळं दर दिवस उठल्यानंतर कमीत कमी घरामध्ये नाम संकीर्तन करा. कशामुळे म्हणतोय? तुम्ही यदि घरामध्ये भगवंताचं नाव घेतलं तर तुमचे मुलं पण शिकणार. कारण की गीतामध्ये भगवंत म्हणतात, यद यद आचरती श्रेष्ठ तत् तत् एव इतर जन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. जसं मोठे माणसं करतात त्याचं अनुकरण लहान माणसं करतात. त्याच्यामुळं आपण घरामध्ये वडीलधारे आहेत तर त्यांनी स्वतः भजन केलं तर घरातले मुलं पण भजन करायचं शिकणार. आपण तंबाखू खाल्ली तर मुलं पण ते शिकणार. त्याच्यामुळं मुलांना सुंदर संस्कार द्यायचे असतील तर स्वतः तुम्ही घरामध्ये दर दिवस कमीत कमी 10 ते 20 मिनिट या 1 या 2 माळा दर दिवस भजन करा. हे दान कोण कोण देऊ शकतं त्यांनी हात असे उभे करायचे. भगवंताचं नाव घेण्यासाठी, भगवंताचं भजन करण्यासाठी लाजलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला काय संसारी वस्तू नाही, संसारी संपत्ती नाही मागत, भगवंताचं नाव मागतोय. सगळ्यांनी हात उभे करा.
दर दिवस कमीत कमी 20 मिनिट नाहीतर कमीत कमी 2 माळा जपा. धन्यवाद.